हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये 1773 जागांबाबत जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, जी जाहिरात आहे ती सविस्तर पाहणार आहोत, ज्यामध्ये विविध पदे आहेत गट क व ड ची। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे बघा, ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आहे। तर आपण बघितलं तर 1773 पदं आहेत। 12 ऑगस्ट पासून अर्ज करायला सुरुवात होत आहे आणि 2 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आता आपल्याला या जाहिरातीमध्ये आपल्या आरक्षणानुसार किती जागा आहेत, काय याची माहिती बघायची होती। सहाय्यक परवाना निरीक्षक गट क, आणि याच्यामध्ये बघा जागा आहेत टोटल 2। प्रवर्गनिहाय जागा तुम्ही इथे पाहू शकता। व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून पाहू शकता प्रवर्गनिहाय जागा। याच्यासाठी बघा अर्हता व पात्रता काय आहे बघा। तुमच्याकडं पदवी पाहिजे, कोणत्याही शाखेची पदवी चालेल, आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक पदविका म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी डिप्लोमा तुमच्याकडं पाहिजे, आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। लिपिक तथा टंकलेखकसाठी बघा एकूण 53 जागा आहेत। प्रवर्गनिहाय जागा तुम्ही इथे पाहू शकता। व्हिडिओ तुम्ही स्टॉप करा आणि प्रवर्गनिहाय जागा तुमच्या प्रवर्गाप्रमाणे पाहून घ्या। यासाठी तुमच्याकडं पदवी पाहिजे, मराठी टंकलेखन किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन किमान 40 शब्द प्रति मिनिट। त्याचं तुमच्याकडं टंकलेखनाचे प्रमाणपत्र पाहिजे, मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक। लिपिक लेखा गट क यासाठी एकूण 32 पदे आहेत। प्रवर्गनिहाय संख्या बघू शकता तुम्ही जागांची। त्यासाठी बघा अर्हता तुमच्याकडे विद्यापीठाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची BCom ची पदवी पाहिजे, म्हणजे BCom ची डिग्री तुमच्याकडे पाहिजे, आणि टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचे 40 शब्द प्रति मिनिट, म्हणजे मराठीचे 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचे 40 शब्द प्रति मिनिट तुमच्याकडे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र पाहिजे, आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। कनिष्ठ अभियंता नागरी गट क साठी 24 पदे आहेत बघा। तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी पाहिजे आणि 3 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव पाहिजे। शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी संस्थेकडील अनुभव सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल, आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक पाहिजे। कनिष्ठ अभियंता एक यांत्रिकी ऑटो गट क एकूण 16 पदे आहेत बघा। प्रवर्गनिहाय माहिती इथं तुम्ही आरक्षणाची पाहू शकता। याच्यासाठी पात्रता आहे बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी ऑटोमोबाईल अभियांत्रिकीची पदवी पाहिजे, त्याच्यानंतर 3 वर्षाचा अनुभव पाहिजे वर पाहिल्याप्रमाणे, आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। तसंच बघा तुम्ही आता तुमच्या पदानुसार पाहू शकता। ही जी जाहिरात आहे तुम्हाला खाली, ह्या जाहिरातीची PDF जी आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। स्वच्छता निरीक्षकसाठी हे बघा तुम्ही एकूण 5 पदे आहेत। प्रवर्गनिहाय पदे तुम्ही इथे पाहू शकता। त्याच्यासाठी पात्रता व अर्हता आहे बघा तुमच्याकडं, म्हणजे तुम्ही 12वी पास झालेलं पाहिजे, आणि तुमच्याकडे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र पाहिजे। मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। पब्लिक हेल्थ नर्स तुमच्याकडं टोटल या पदासाठी टोटल 4 पदे आहेत बघा। अर्हता व पात्रता बघा इथं शासनमान्य संस्थेकडील जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी डिप्लोमा, शासनमान्य संस्थेकडील पब्लिक हेल्थ नर्सिंग कोर्स पूर्ण, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक, शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्था हॉस्पिटलकडील पब्लिक हेल्थ नर्स अथवा समकक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला इथे, आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक। नर्स मिडवाईफ परिचारिका स्टाफ नर्स याच्यासाठी बघा 457 पदे आहेत। अर्हता व पात्रता बघा इथं 12वी उत्तीर्ण पाहिजे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवायफरी पदविका GNM पाहिजे तुमच्याकडं, BSc नर्सिंग असल्यास प्राधान्य देण्यात येईल तुम्हाला। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे, आणि 3 वर्षाचा अनुभव आहे बघा। त्यामुळे मी सांगत असतो की अनुभव घेत राहा। तर इथे जर तुम्हाला अनुभव असला 3 वर्षाचा तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता, आणि तुम्हाला गट क ची नोकरी, परमनंट नोकरी मिळू शकते। तसेच बघा ठाणे महानगरपालिका अधीनस्थ परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा BSc नर्सिंग पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल। मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक। अर्हता पात्रता बघा, विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी BSc पदवी पाहिजे तुमच्याकडं, आणि शासनमान्य संस्थेकडील DMLT कोर्स तुम्ही उत्तीर्ण झालेला पाहिजे, मराठी ज्ञान आवश्यक। एवढंच पाहिजे तुमच्याकडं, कोणताही अनुभव तुम्हाला इथे पाहिजे नाही बघा। त्यामुळे DMLT तुमचं झालं असेल आणि पदवी जर तुमच्याकडे BSc ची असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। औषध निर्माण अधिकाऱ्यासाठी बघा 36 पदे आहेत।
फार्मसी काउन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रातील पदवी B.Pharmacy पाहिजे तुमच्याकडं, 3 वर्षाचा अनुभव पाहिजे तुमच्याकडं आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक पाहिजे. मल्टीपर्पज वर्कर MPW याच्यासाठी बघा टोटल 33 पदे आहेत. इथं अर्हता व पात्रता दिलेली आहे बघा. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेलं पाहिजे, म्हणजे 12वी पाहिजे. आणि निवड झाल्यानंतर 12 महिन्यांचा जो MPWचा पाठ्यक्रम आहे, प्रशिक्षण पाठ्यक्रम, तो तुम्हाला 2 वर्षात उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे तुम्हाला आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान सर्व पदांसाठी आवश्यक आहे. प्रसाविकासाठी 117 पदे आहेत बघा. यासाठी अर्हता व पात्रता बघा 10वी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही. नंतर ANM अभ्यासक्रम पूर्ण झालेला पाहिजे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक पाहिजे. तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव ANM म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी वैद्यकीय रुग्णालयात पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. ANM साठी जागा आहेत, परंतु तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. वयोमर्यादा दिलेली आहे बघा इथं. अराखीव खुला मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक किमान 18 वर्ष आणि कमान अराखीव जे आहेत खुल्यामध्ये त्यांना 38 वर्ष आणि मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक जे आहेत त्यांना 43 वर्ष. प्रावीण्यप्राप्त खेळाडूची दिलेलं आहे बघा. अराखीवसाठी 43 आहे आणि मागासवर्गीयांसाठी सुद्धा 43 आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्ष वयोमर्यादा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटची लिंक जी आहे, लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्हाला माहिती आहे आता कसं तुमचं अकाउंट बनवायचं. तुम्हाला तुमचं अकाउंट बनवायचं आहे आणि फोटो स्वाक्षरी अपलोड करताना काही काळजी घ्यायची आहे. फोटो तुमचा रिसेंट पाहिजे आणि हे बघा 6 महिन्याच्यांनी दिलेली आहे, म्हणजे 6 महिन्याच्या आतला तुमचा फोटो पाहिजे. रुंदी आणि उंची दिलेली आहे बघा. उंची 4.5 सेंटीमीटर आणि रुंदी 3.5 सेंटीमीटर पाहिजे. फोटो तुम्हाला एका पांढऱ्या पेजवर चिटकवायचा आहे आणि काय करायचं आहे, फोटो चिटकून तो फोटो तुम्हाला एवढ्या रुंदीचा आणि उंचीचा असला पाहिजे आणि ह्याचा तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि स्वाक्षरी करायची आहे त्याच पांढऱ्या पेजवर आणि स्वाक्षरीचा सुद्धा तुम्हाला फोटो काढायचा आहे. वेगवेगळा फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, लक्षात घ्या. बघा इथे दिलेलं आहे की म्हणजे 6 महिन्याहून आधी काढलेले नसावे, 6 महिन्यापर्यंत चालेल. आणि काळ्या शाईच्या बॉल पेननं स्वच्छ कागदावर स्वाक्षरी करायची, स्वतः तुम्ही स्वाक्षरी करायची. हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं 10.12 याच्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे बघा. छायाचित्र प्रतिमा तुमची किती असावी, कसं छायाचित्र पाहिजे तुमचं, पांढरं पार्श्वभूमी शक्यतो पाहिजे, हलक्या रंगाचं बॅकग्राऊंड पाहिजे तुमच्या फोटोच्या मागे, टोपी आणि गडद चष्मा तुम्ही जर घालत असला तर तो फोटो स्वीकारण्यात येणार नाही. इथं परिमाण डायमेन्शन सुद्धा दिलेली आहे. 200x230 पिक्सल पाहिजे त्यासाठी आणि साईज जी आहे फाईलची 20 KB ते 50 KB पर्यंत पाहिजे. फोटोचं चालू आहे. स्वाक्षरीचं तसं दिलेलं आहे बघा. आपण बघितलं काळ्या शाईच्या पेननं तुम्हाला पांढऱ्या कागदावर सही करायची आहे. 140x60 पिक्सल प्राधान्य दिले जाईल आणि फाईलचा आकार 10 KB ते 20 KB पाहिजे. तर ही बाब आपल्यासाठी महत्त्वाची आहे बघा. परीक्षा कशी होणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे बघा. परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व विषय ज्ञान या विषयावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरिता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशलिक तपासणीस पूरक राहील. म्हणजे एकूण परीक्षा जी आहे ती 200 गुणांची आहे. कालावधी 2 तास आहे. परंतु अग्निशमन सेवेतील सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी, चालक यंत्रचालक व फायरमन या पदांसाठी तुम्हाला 100 गुणांची परीक्षा राहील व परीक्षेचा कालावधी 1 तास राहील आणि शारीरिक व मैदानी चाचणीसाठी 100 गुण असतील. इथं बघा ग्रुप वाईज टाईम असणार आहे. म्हणजे ग्रुप वाईज टायमरमध्ये असा गट केला जाईल, त्याच्यामध्ये प्रत्येक विषयातले काही प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. तर तुम्हाला ग्रुप वाईज टायमर माहीतच असेल काय आहे ते. आणि नॉर्मलायझेशन मेथड असेल. तर अशा प्रकारे आपण ही जाहिरात सविस्तर पाहिलेली आहे. तुम्हाला जाहिरातीची PDF खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF तुमची जर ओपन होत नसेल तर तुम्ही क्रोम किंवा तुमचं इंटरनेट ब्राउझर जे वापरत असाल त्याच्यामध्ये तुम्ही उघडा, मग ओपन होईल. तुम्हाला काही अडचण असेल याबद्दल तर तुम्ही कमेंट करून मला खाली विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.